एकीकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन, लोकसभा जागा वाटपाचा तिढा या सगळ्या गोष्टी चर्चेत असताना मागच्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे मात्र लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले दिसतात. उद्धव ठाकरेंनी जोरदारपणे आपल्या दौऱ्यांना सुरुवात केली. सगळ्यात पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी कोकणाकडे आपलं लक्ष वळवल्याचं पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरे हे रविवार 4 फेब्रुवारी पासून कोकण दौऱ्यावर होते. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मावळ असे 3 लोकसभा मतदारसंघ आहेत. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर या 4 जिल्ह्यात मिळून एकूण 21 विधानसभा मतदारसंघ असल्याने ठाकरेंचा दौरा विशेष महत्त्वपूर्ण ठरतोय. कोकण हा सुरुवातीपासूनच शिवसेनेचा गड म्हणून ओळखला जातो. मात्र सध्या बदललेल्या राजकीय स्थितीनंतर ठाकरे गट कोकणात बॅकफुटवर गेलाय. कोकणातील अनेक जवळच्या आणि मोठ्या नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. केसरकर, उदय सामंत हे नेते एकनाथ शिंदेसोबत गेलेत, तर राणे पिता पुत्रांचं देखील आव्हान ठाकरेंसमोर आहे. अशावेळी या बंडखोर नेत्यांच्या मतदारसंघात जाऊन अनेक नेत्यांच्या अडचणी वाढवण्याचं काम ठाकरे या दौऱ्यातून करताना दिसत आहेत. नेमका ठाकरेंचा हा दौरा कसा राहिला आणि या दौऱ्यामधून ठाकरेंनी शिंदे गटातील कोणत्या नेत्यांना टार्गेट केलंय, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघापासून उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला सुरुवात झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कणकवली आणि कुडाळ असे 3 विधानसभा मतदारसंघ येतात. सावंतवाडीत शिंदे गटाचे दीपक केसरकर हे आमदार आहेत. कणकवलीत नितेश राणेंच्या ताब्यात आहे, तर कुडाळमधून ठाकरे गटाचे वैभव नाईक हे आमदार आहेत. त्यामुळे अर्थात रविवारी उद्धव ठाकरेंच्या टार्गेटवर राणे पिता पुत्र आणि दीपक केसरकर हेच होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्धव ठाकरेंनी 4 सभा पार पडल्या. त्यानंतर सोमवारी उद्धव ठाकरेंनी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी बारसू, राजापूर, रत्नागिरी, देवरुख, चिपळूण या ठिकाणांना भेट दिली. रत्नागिरीमध्ये 5 विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी 4 विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. त्यापैकी दापोलीचे आमदार आणि रामदास कदमांचे सुपुत्र योगेश कदम आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे शिंदेसोबत गेलेत. त्यामुळे सोमवारच्या रत्नागिरी दौऱ्याच्या माध्यमातून ठाकरेंनी बंडखोर कदम पितापुत्र आणि उदय सामंत यांच्यासमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. आता या 2 दिवसांच्या दौऱ्यातून ठाकरेंनी नेमकं कुणाला टार्गेट केलंय ते देखील पाहूयात. पहिलं नाव आहे उदय सामंत यांचं. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात ठाकरेंसोबत असणारे उदय सामंत काही दिवसातच शिंदे गटात सामील झाले होते. त्यानंतर त्यांनी सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका सुरू ठेवली होती. त्यामुळे काही केल्या उदय सामंतांचा पराभव करून त्यांना धडा शिकवण्याचा निर्धारच उद्धव ठाकरेंनी केल्याचं दिसतंय. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे 2024च्या विधानसभा निवडणुकीत सामंतांच्या विरोधात राजन साळवींना उतरवणार असल्याची देखील बातमी समोर आली होती. त्यामुळे सोमवारच्या दौऱ्यातून ठाकरेंनी साळवींना ताकद देण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं गेलं. त्याचमुळे ठाकरेंच्या दौऱ्याआधी सामंतांनी ठाकरेंच्या कितीही सभा झाल्या तरी महायुतीचे उमेदवारच निवडून येणार आहेत अशी टीका देखील केली होती. तर राजापूर येथील सभेत ठाकरेंनी राजन साळवी यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईवरून सरकारी अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत कुठेतरी सहानुभूती घेण्याचा प्रयत्न देखील केला. राजन साळवींना आपल्या शेजारी व्यासपीठावर बोलावत त्यांची पाठ थोपटली. बाळासाहेबांच्या खुर्चीची आणि फोटोची 5,000 किंमत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील निशाणा साधला. तसेच रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी राजन साळवींच्या घरी जात आपण त्यांच्यासोबत आहेत हे स्पष्ट केलं. त्यामुळे ईडी कारवाई आणि शिवसेनेतील बंड या 2 मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे आणि राजन साळवी यांना मिळणाऱ्या सहानुभूतीचा अर्थातच सामंतांना फटका बसू शकतोय. त्यामुळे एकूणच ठाकरेंच्या रत्नागिरी दौऱ्यानंतर उदय सामंतांच्या अडचणी वाढू शकतात. दुसरं नाव आहे ते रामदास कदम आणि योगेश कदम या पितापुत्रांचं. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या 2च दिवसांपूर्वी रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली होती. एकनाथ शिंदे यांना आदल्या दिवशी मुख्यमंत्री पदाचा आमचा उमेदवार जाहीर करू असं सांगून उद्धव ठाकरे काँग्रेससह जात मुख्यमंत्री झाले. बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री होता आलं नसतं का? उद्धव ठाकरेंना सत्ता हवी, मुख्यमंत्रीपद हवं म्हणून त्यांनी पक्ष संपवला. आपल्या वडिलांशी बेईमानी करणारी औलाद कोण असेल तर ते म्हणजे उद्धव ठाकरे अशी घणाघाती टीका कदमांनी केली होती. याआधी देखील कदम यांनी ठाकरेंवर पातळी सोडून अनेकदा टीका केली आहे. खरं तर उद्धव ठाकरे यांनी खूप दिवस आधीपासूनच कदम पितापुत्रांना घेरण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. त्याचसाठी ठाकरेंनी माजी आमदार आणि रामदास कदमांचे विरोधक असलेले संजय कदम यांचा ठाकरे गटात प्रवेश करून घेतला होता. योगेश कदम यांच्या विरोधात संजय कदमांना उभं करून योगेश कदम यांचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फिल्डिंग लावल्याची कल्पना आल्याने रामदास कदम हे आक्रमक झाल्याचं बोललं गेलं. याआधी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या खेडच्या सभेवेळी देखील रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप लगावले होते. आता पुन्हा एकदा रत्नागिरीमध्ये दौरा करून उद्धव ठाकरेंनी योगेश कदम पर्यायाने रामदास कदमांना घेरण्याची तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर तिसरं नाव आहे ते दीपक केसरकर यांचं. शिवसेनेतील बंडानंतर शिंदेसोबत गेलेले दीपक केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते देखील आहेत. उद्धव ठाकरेंनी कोकणच्या दौऱ्याची सुरुवातच केसरकरांच्या मतदारसंघातून केली आहे.
यावेळी त्यांनी केसरकरांवर टीका करताना त्यांना सावंतवाडीतून हटवण्याची भाषा देखील केली आहे. केसरकरांवर असलेला गद्दारीचा शिक्का आयुष्यभर जाणार नाही. केसरकरांना पक्षात घेऊन मी त्यांना मंत्री केलं, पण गद्दारी ही त्यांच्या नसानसात भिनली आहे. त्यामुळे डबल गद्दार हा कलंक ते पुसू शकत नाहीत. येणाऱ्या निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघातील घाण साफ करायचे असं म्हणत ठाकरेंनी केसरकरांना आव्हान दिलंय. आता सावंतवाडीमध्ये सध्या तरी ठाकरेंकडे स्ट्रॉंग असा उमेदवार नाहीये. त्यामुळे मतदारसंघात सध्या तरी केसरकरांच्या बाजूनेच परिस्थिती आहे. मात्र शिवसेनेतील बंडानंतर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सावंतवाडी तालुक्यातील नेते चंद्रकांत गायकवाड यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. तेव्हापासून केसरकरांना आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हा प्रवेश करून घेतल्याचं बोललं गेलं होतं. मात्र अजून तरी केसरकरांच्या विरोधात कोण यावर शिक्कामोर्तब झालेलं नसलं तरी ठाकरेंकडून केसरकरांना हटवण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचं दिसून येते. पुढचं महत्वाचं नाव आहे ते म्हणजे राणे पितापुत्रांचं. राणे पितापुत्र आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वैर जगजाहीर आहे. नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव सातत्याने उद्धव ठाकरेंवर खालच्या पातळीची टीका करताना दिसतात. उद्धव ठाकरेंनी सावंतवाडीतील भाषणाच्या सुरुवातीलाच नारायण राणेंवर खोचक टीका करत निशाणा साधला होता. तीनपट असा उल्लेख करत, आता जर हे तीनपट माझ्याबद्दल बोलले तर तुम्ही त्यांच्या पक्षातील वरपासून खालपर्यंत असलेल्या नेत्याला त्याच भाषेत बोला, असा आदेशच ठाकरेंनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला होता. याशिवाय बाळासाहेबांनी याला लाथ मारली आणि गेट आउट म्हणाले. हा शिवसेना सोडून गेला नाही तर त्याला लाथ मारून काढला, अशी घणाघाती टीका देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. 3 दिवसांपूर्वीच दीपक केसरकरांनी नारायण राणेंच्या लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी संकेत दिले होते. त्यामुळे राणे भाजपकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. सध्या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ठाकरे गटाचे विनायक राऊत हे खासदार आहेत. याच मतदारसंघासाठी भाजपकडून फिल्डिंग लावली जात असल्याचे चित्र आहे. एकूणच रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशा चुरशीचा संघर्ष पाहायला मिळू शकतोय. त्यामुळे ठाकरेंसमोर आता नारायण राणेंचा पराभव करून मतदारसंघ राखण्याचा आणि राणे पितापुत्रांच्या टीकेला निवडणुकीतून उत्तर देण्याची संधी आहे. त्याच दृष्टीने ठाकरेंनी कोकण दौऱ्यातून तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. यातलं शेवटचं नाव येतं ते भरत गोगावले यांचं. पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातून ठाकरेंनी आपल्या जनसंवाद दौऱ्याची सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, रोहा, पोलादपूर, म्हसळा आणि माणगाव या 6 ठिकाणी त्यांनी 2 दिवसात सभा घेतल्यात. सर्वच सभांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने या निमित्ताने दिसून आलं. भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे या तिन्ही शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर रायगड जिल्ह्यात पक्ष संघटना डळमळीत झाली होती. पण इथून गोगावले ठाकरेंच्या टार्गेटवर दिसले. गोगावले अजूनही मंत्रिपदासाठी ताटकळत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच त्यांच्या विरोधात स्नेहल जगताप यांना ठाकरे वारंवार बळ देत असल्याचं दिसून आलं. तसेच आपल्या या दौऱ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार तटकरेंना देखील टार्गेट करत गीतेंना ताकद देण्याचं कामही ठाकरेंनी केलंय. एकूणच कोकण दौऱ्यातून ठाकरेंनी उदय सामंत, दीपक केसरकर, योगेश कदम, रामदास कदम, नारायण राणे, गोगावले या नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न केलाय. ठाकरेंच्या दौऱ्यावर या नेत्यांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया पाहता कुठेतरी या नेत्यांचं देखील टेन्शन वाढल्याचं पाहायला मिळतंय. तुम्हाला काय वाटतं? ठाकरेंच्या कोकण दौऱ्यामुळे या नेत्यांच्या अडचणीत खरंच भर पडेल का? उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा कोकणात आपली सत्ता मिळवण्यात यश मिळेल का? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारखे व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.